कोमल भोईर. कोहिन भोईर आपण सातत्याने पाहतो. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. आपण पाहू शकता जय दुर्गा माता क्रिकेट संघ पिसवली अजित 40+ ची स्पर्धा आपण पाहतो. सामनावीरसाठी ज्यांनी पारितोषिक दिलेले आम्हाला मदन नारायण भोईर आणि श्री स्वर्गीय मदन नारायण भोईर श्री आपण पाहिले तर मदन नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहिले तर हेमंत मदन भोईर यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह प्राप्त झाले. नितीन ब्युटिफुल सन्मान चिन्ह आहेत. ट्रॉफी देखील आपण पाहू शकता आणि उत्कृष्ट आपण पाहिले तर गोलंदाजी ट्रॉफी देखील आपण पाहू शकता. स्वर्गीय अशी आपण होते काळूबाई बंडू ठाकरे यांच्या स्मरणार्थ मनोहर बंडू ठाकरे याचकडून आम्हाला एक ट्रॉफी देखील प्राप्त झालेली आहे. आणि मालिकावीर काळूबाई बंडू ठाकरे यांच्या स्मरणार्थ आपण मनोहर बंडू ठाकरे याचकडून आम्हाला मालिकावीर देखील ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज काळूबाई बंडू ठाकरे यांच्या स्मरणार्थ आपण मनोहर बंडू ठाकरे यांच्याकडून आपण ट्रॉफी बघितली तर उत्कृष्ट फलंदाजी प्रथम पारितोषिक स्वर्गीय आपण म्हणजे तर शंकर बाबू माळी यांच्या स्मरणार्थ गणेश शंकर माळी याचकडून आपण ट्रॉफी आम्हाला प्राप्त झालेली आहेत. आणि त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे. नितीन ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत आपण पाहू शकता. गोल्डन विथ रेड ही ट्रॉफी आपण पाहू शकता. पाहता क्षणी आपण या ट्रॉफ्यांच्या प्रेमात पडू शकता. तर गेमान 5 षटकांचा सामना असणार. गोलंदाजी मार्कवर ते पहिलं षटक घेऊन आपण पाहिले तर सतीश म्हात्रे उर्फ बबलू स्ट्रायकरला फलंदाज अमोल, नो स्ट्रायकला रवींद्र. जिथे डिक्लेअर झोन असेल तिथे आपल्याला पंच डिक्लेअर झोन म्हणून सांगतील देखील. बॉल द्यायचा आहे. नितीन जबरदस्त संकल्पना आपण पाहू शकता. प्रत्येक संघ जेव्हा जेव्हा टॉस साठी येईल आपला संघ नायक त्याचा सत्कार देखील केला जाईल. त्यांना ट्रॉफी देखील सुपूर्द केल्या जाईल. कॅप्टनचा सत्कार म्हणजे एक चांगली संकल्पना. तर गोलंदाजी मार्कवर सतीश उर्फ बबलू देशमुख होम एंड कडून गोलंदाजी मार्कवर गेम प्ले. पहिल्या चेंडूसाठी जोरदार डाव दे. सायकल फलंदाज अमोल. पहिला चेंडू ऑन द टोस खेळला. यावेळेला पॉइंट सीमारेषा पार चेंडू होतो का पाहायचं. यावेळेला चेंडू पडल्यानंतर नितीन पुन्हा एकदा मैदानात आपण वळण घेतोय. पंच इशारा करतील लगेच. 5 षटकांचा सामना. पहिल्या चेंडू 2 धावा. नितीन असं वाटलं होतं की चेंडू जाईल पण काहीतरी मैदानात थोडंस आपण अडथळा असल्यामुळे जिथून टर्न झाला चेंडू आणि तिथून पडल्यानंतर चेंडू टर्न झाला मैदानात पुन्हा एकदा आला. चांगला फटका होता अमोलचा. ऑन द टोस खेळते पॉइंटकडे पॉइंट क्षेत्रामध्ये. पुढे तर सतीश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला अमोलला आपण पाहू शकता. चांगला फलंदाज आहे दष्टपल खेळाडू. हा चेंडू खूप चांगला होता. ड्राईव्ह करायचा होता. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू एक धाव कंप्लीट केली आहे. कृष्णा कीर येत आहे यष्टी रक्षक. कारण अमोलला माहिती एकच धाव मिळणार आहे. रवींद्र देखील कोणत्या प्रकारचा प्रतिसाद देत नाही. जसं की धाव फलंदाजी असते संघ एक चांगली सुरुवात केली आहे. 2 चेंडूमध्ये 3 धावा झालेत. तर पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर सतीश ट्राय केला फलंदाज रवींद्र. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो. यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. 1 धाव मिळते रवींद्रला. 1 धाव मिळते असते संघाला. नितीन फटका खूप चांगला होता. जरा ओपन ग्राउंड असतं तर नक्कीच रवींद्रला चौकार मिळाला असता. विपिन दुबे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. एक ऑफिशियल गुणलेखक म्हणून नेहमी त्यांची आपण पाहिले तर नेहमी ते आपल्या विभागात काम करत असतात. खासदार चषकला देखील त्यांनी खूप चांगली कामगिरी केली गुणलेखकाच्या माध्यमातून. तसं धाव फलकात आपण 4 पाहू शकता. गंधारी विभागात ती स्पर्धा झाली होती. बबलू रवींद्र. हा चेंडू बॅक ड्राईव्ह केला. यावेळेला सुरेख फटका आहे. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. बघा रवींद्र किती चांगला कॉल देतो. यावेळेला रवींद्रला माहिती आहे दुसरी धाव होणार नाहीये. अमोलने आपण थोडासा प्रयत्न केला होता. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. आत्मविश्वासाने सुरुवात केली. पुणे तर बबलू गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला शॉर्ट पिच होता. ऑन साईडला पूल करायचा होता. पंचांचे हात जमिनी समांतर येतात. यावेळेला पहिला पॉईंट चेंडू घोषित करतात. यावेळेला वंत धावेने भर असते संघाची धावसंख्या धाव फलकात बिनबाद 6 अशी एक चांगली सुरुवात नितीन केली.
आत्मविश्वासाने सुरुवात केली आहे. संदीप सतीश माफ करा, ऑन साईडला आपण क्लिक केला. यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. संदीप आणि आपण येतोय सतीश, दोन बंधुराज आहेत या संघामध्ये. धावसंख्या धावफलकात 1 ने वाढते. 7 धावा आपण पाहू शकता. मिस जाधवला आपण पाहू शकता मिड विकेट रिजन मध्ये, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. सतीश तोमल चेंडू यावेळेला आपण फुलटॉस होता, पण वाईड ची खूण करतायत आणि 1+1 धावा म्हणजे आपण 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकात अजदेस संघ 9 धावा. एक चांगली सुरुवात नितीन मित्र म्हणजे आत्मविश्वासाने सुरुवात केली. तर बिपिन, तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. तुम्ही खेळपट्टीवर गेले, कशा प्रकारे खेळायचं हे तुमच्याकडे विश्वास पाहिजे आणि तो विश्वास प्राप्त केलाय मित्र म्हणजे रवींद्र आणि अमोलने. चांगली सुरुवात केली. जरी 9 धावा आल्यास काही हरकत नाही, कारण का अजूनही जर विचार केला तर 25 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख चेंडू बॉटम खोलवर टप्प्याचा यावेळेला खोदून काढलाय चेंडूला. जोपर्यंत चेंडू 30 सर्कल मध्ये आपण येतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये फील्ड एक धावी ते कंप्लीट केले. धावसंख्या धावफलकात दुहेरी अंकामध्ये पोहोचते. एक चांगली सुरुवात बघायला मिळाली आज संघाच्या माध्यमातून. बिनबाद 10 ची धावसंख्या. चांगली सुरुवात नितीन, दुहेरी अंकामध्ये आपण सुरुवात पाहू शकता. बिनबाद 10. अमोल आणि रवींद्र काहीतरी बातचीत करतायत. नितीन, बातचीत करणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाजांना आत्मविश्वास प्राप्त झालाय. गोविंददादांना आपण पाहू शकता, एक प्रमुख आयोजक आपण पाहू शकता नंदू भोईर आणि कोमल भोईर. पुष्कर काठे येते गोलंदाजी मार्कवर, एक अतिशय चांगला गोलंदाज. अमोल कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू सुरेख टायमिंग, यावेळेला ओव्हर पिच चेंडू नितीन फेकून दिला मिड विकेट आणि वडिश लॉंगांच्या मधून षटकार. कोमल भोरची ऍक्शन आपण पाहू शकता. एक पाय आपण गुडघ्या वरती करतात आणि षटकार घोषित करतात. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 16 धावा. नितीन आत्मविश्वास प्राप्त झाला अमोलला. आता तर मगाशी मी म्हणतो, जेव्हा त्यांनी ड्राईव्ह केलं तर चेंडू विपिन, तेव्हाच आत्मविश्वास असा वाटला होता त्यांच्या फलंदाजात चांगली होईल. पण पुष्कर हा चेंडू यावेळेला स्क्वेअर कट करतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाही. फलंदाज बाद. फटका चांगला होता नितीन, पण क्षेत्ररक्षक मी कौतुक कर, बघा किती चांगला जेज केला यावेळेला. बिग विकेट अमोल बॅक टू पावेले. फटका चांगला होता नितीन, पण डीप कव्हर रिजन मध्ये आपण क्षेत्ररक्षक देखील तिथे होते तैनात. सचिन येतो नवीन फलंदाज. फटका खूप चांगला होता नितीन. थोडस जर डीप गेला असता तर नक्कीच चौकार देखील मिळाला असता. 11 धावांची खेळ केली. टाळ्या म्हणजे अमोल साठी छोटी पण उपयुक्त खेळ केली. 2 चेंडू. बॉल द्यायचंय. पुष्करला एक महत्वपूर्ण सफलता मिळते. षटकार गेला आणि त्यानंतर बघा किती चांगलं कमबॅक केलंय. पुष्कर काठीचं कौतुक करेल. थोडंसं शॉर्ट पिच चेंडू फेकला आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं होतं पुष्कर. हा चेंडू बॅक पुढे जाऊन यावेळेला स्क्वेअर कट करतोय. सुरेख फटका बघायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली. थोडीसे फॉर्मिंग झाले. 2 धावा इथे पूर्ण होतात का पाहायचं आणि 2 धावा इथे चित्याच्या वेगाने रवींद्र पूर्ण करतोय. नितीन, रवींद्रची फलंदाजी मी म्हणेल आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय. खूप चांगली फलंदाजी करतोय. स्क्वेअर कटचा फटका खूप चांगला बघायला मिळालाय. ऑफ साईडला खूप चांगली बॅटिंग करतोय. पद्धत आली ते खूप चांगलं बघायला मिळतंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या 18 धावा. एक चांगली सुरुवात केली आहे. पुणे पुष्कर काठे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला रवींद्र काळन, नितीन काळनचे मोठे बंधुराज आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय. फुलटॉस यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचं आहे आणि 2 धावा इथे त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा. चांगली सुरुवात कर. रवींद्रचा कौतुक करेल, बघा चांगली बॅटिंग करतो नितीन. 6 धावांचं योगदान दिलंय. नितीन काळनच्या चेहऱ्यावर देखील सुमित असेल सगळं बंधुराज चांगली बॅटिंग करतायत. पुष्कर रवींद्र. हा चेंडू सुरेख टायमिंग आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चूक करतो. यावेळेला झेल ड्रॉप होतोय. सतीशने नितीन यावेळेला थोडीशी जम्प घेतली होती.
जीवदान मिळतोय रवींद्रला. संख्या एकने वाढते धावसंख्या धावा परत 21 धावा. असं वाटलं होतं आपल्याला देखील षटकार जाईल पण षटकार गेला नाहीये. थोडीशी ताकद कमी पडली. सेकंडला सचिन खातं उडायचं अजूनही सचिनला पाहिजे. सचिन कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पुष्कर काठे राईट आर्म ऊर तिकडे मार करतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता व्यवस्थित मिडल होत नाही. टर्न केलाय चेंडूला. जोपर्यंत शॉटला ग्रिजन मध्ये चेंडू फीड होईल 1 धाव इथे कंप्लीट होईल. धावसंख्या धाव फलगती आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्ती तर 11च्या सरासरीने 1 गडी बाद 22 धावसंख्या. अजदे संघाने चांगली सुरुवात केली. रवींद्रचं कौतुक करेल नितीन. खूप चांगली बॅटिंग करतो रवींद्र. सिंगल डबल जास्ती करून भर देतोय. बातचीत करतायत कारण बातचीत करणं गरजेचं आहे. नौपाडा संघाच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे. नक्कीच मागच्या वेळी जेव्हा स्पर्धा झाली होती देवीचा पाडा संघ चॅम्पियनशिप पटकावली होती आणि दातिवली संघ उपविजेता संघ ठरला होता. आणि अमित भोईर यांच्याकडून शुभेच्छा आहेत अजदे संघाला. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला नागेश येतोय. आता नागेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो. एक वेगवान गोलंदाज आहे पण आता दिशेवरती आणि टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागणार आहे. सायकलला फलंदाज सचिन. यष्टीरक्षक आपण बघितलं तर कॅप्टन आपण पाहू शकता कृष्णा कीर. 3 चेंडू 3 षटकार मारले तर अमित भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणारे अजदे संघासाठी हे पारितोषिक आहे. 22 नागेश येते गोलंदाजी मार्कवर. सेकंडला फलंदाज सचिन. हा चेंडू बॅकपट जाऊन स्क्वेअर काट. नितीन फटका खूप चांगला आहे पण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 5 षटकांचा सामना. नितीन असे फटके जरी आले तरी आत्मविश्वास प्राप्त होणार आहे. कारण का ओपन ग्राउंड असतं तर बिपिन हे चौकार गेला असता. नितीन नक्कीच आपले स्पर्धेचे प्रमुख आयोजक गोविंद भोईर मैदानाला फेरफटका मारतायत. या स्पर्धेत अजून काय कमतरता आहे ते आपण बघितलं तर पुढच्या स्पर्धेत ते कमतरता पूर्ण करू शकतात. नागेश पुण्यात गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 23. सायकला सचिन. हा चेंडू खूप चांगला होता यावेळेला. थोडासा आपण इथं शरीरापासून दूर ठेवला होता चेंडूला. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला मिडविकेट रिझन मधनं चेंडूला काढायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा नागेश हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. देशमुख होम कडून गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला फलंदाज सचिन. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. राईट आर्म ऊर तिकडे मारा करतो. चेंडू यावेळेला पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच वाईटची खूण करतात यावेळेला. 2 धावा आहेत का कोमल. येस 1+1. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावा 25 धावा. +1 वाईट देखील दिलाय. नागेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत टाकला सचिन. हा चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने तडाखा दाखवतो यावेळेला. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून षटकार. टायमिंग बघा नितीन किती चांगलं होतं. ताकद होती प्रचंड आणि चेंडू जातो याला सीमारेषा पार. षटकार आणि धावसंख्या वाढते अजदे संघाची 31 धावा. पुणे नागेश गोलंदाजी मार्कवर. सायकला सचिन. हा चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतो यावेळेला. दोन धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. दोन्ही धावसंख्या वाढती. धावसंख्या 30 धावा आपण पाहू शकता. नाना जरा थोडस अजदे संघाच्या खेळाडूंना जरा बाजूला करा नाना. तर सूचना येतात तिकडून. नाही नाही अजदे संघाच्या चेंडू जाऊ दे. थोडं सहकार्य करा. अजदे संघ तुम्हीच बॅटिंग करता. जर चेंडू अडला तर तुमच्या धावा कमी होतील. 33 धावा. चांगली बॅटिंग करतो सचिन देखील. मोठे फटके देखील मारतो. स्क्वेअर कट देखील करतो. सिंगल डबल घेतो. नागेश पुणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला बॉटमॅनचा वापर केला. सॉफ्ट त्यांनी चेंडूला पुश केला. नितीन वेगवान चेंडू होता यावेळेला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. सचिनचं कौतुक करेल नितीन. जबरदस्त कॉल केला यावेळेला आणि त्यामुळे तिने धाव एक्स्ट्रा मिळाले त्याला. धावसंख्या धाव फलक धाव आपण पाहू शकतो 35 धावा. नितीन हेच पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. कधी तुम्ही कुठे पडाल सांगू शकत नाहीये. कारण आताच खांबाल पडायला स्पर्धा झाली. भाऊ चौधरीच्या माध्यमातून भरपूर एक क्लिप देखील व्हायरल झाले. 2 क्लिप भरपूर व्हायरल झाल्या. पुढे नागेश गोलंदाजी मार्कवर. सायकलला सचिन. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्र फुल टॉस. यावेळेला चुकीला माफी नाहीये. स्टँड आणि दिलवर चेंडूला फेकून देतो यावेळेला. लॉंग ऑफ सीमारच्या षटकार.
धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 41 षटकात धावा आल्या आम्हाला सांगतात बिपिन. 19 धावा आल्या. चांगली सुरुवात. सचिनचं कौतुक करेल नितीन. बघा आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास बिपिन तुमच्याकडे असणं फार. 18 धावांचं योगदान दिलं. 41. 12 चेंडूचा खेळ नितीन अजूनही बाकी म्हणजे 60+ धावा होऊ शकतायत. खरं येणाऱ्या फलंदाजामध्ये अजूनही राम पाटील सारखा आक्रमक फलंदाज आहे. श्याम आहे. चांगली बॅटिंग आहे अजूनही. राम आपण पाहिले तर रवींद्रचं मी कौतुक करेल. सातत्याने बिपिन षटक संपल्यानंतर बातचीत करतोय. कशा प्रकारे बॅटिंग करते. सतीश येतो दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय. 5 षटकांचा सामना आहे. इथून धावा आल्या 41. 3 षटकाच्या समाप्ती तर सतीश गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. रवींद्र फुलटॉच यावेळेला ऑन साइडला आपण बघतो स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडू जातोय. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. चौकार धावसंख्या दाखल गादी 45. नितीन इथून चेंडू आपण बघितलं तर आपल्याला व्यवस्थित दिसला नव्हता पण नंतर मात्र पंचांनी खून केलं तर आपण सांगतो की चौकार गेलाय. चांगली बॅटिंग केली जाते रवींद्रच्या माध्यमातून. आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय. जिद्दीने फलंदाजी करतोय. नेटाने जोमाने फलंदाजी करतोय. हा चेंडू शॉर्ट पिच होता. ऑन साइडला यावेळेला पूल करायचा होता. पंच वाईटची खूण करतायत. 1+1 धावा. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 47 धावा. 47 धावा. चांगली बॅटिंग केली जाते या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या नितीन. सतीश पुन्हा गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. रवींद्र हा चेंडू बॅकवर्ड देऊन ड्राईव्ह केला. यावेळेला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का. सचिनने कॉल दिला. 2 धावा होतील. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 49 धावा. जबरदस्त बॅटिंग नितीन. इम्प्रेस केला यावेळेला आपण तर रवींद्रचं मी कौतुक करेल. सराव केलाय नितीन. प्रॅक्टिस इज परफेक्ट मॅन. आणि तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्ही चांगलं क्रिकेट खेळाल. सतीश चेंडू साईडला पूल करायचा होता. यावेळेला एज घेऊन फलंदाज बाद होतोय. चांगला झेल पकडतो कृष्णागिरीच्या माध्यमातून. रवींद्रने धावा केल्या आपल्या संघासाठी. तब्बल 13 धावांचं योगदान दिलं. टाळून देते रवींद्रने. जबरदस्त बॅटिंग केली. नवीन फलंदाज तो राम पाटील. एक अतिशय चांगला फलंदाज. तेवढाच चांगला आपण तो गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील. बिपिन आम्हाला माहिती देत आहेत. 3 म्हणजे 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. सतीश दुसऱ्या स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी करतो. एक बहुमूल्य विकेट मिळतो रवींद्रचा. आपण ही स्पर्धा पाहू शकता. स्वर्गीय शंकर माळी स्मृती चषक आयोजक आपण पाहू शकता. प्रमुख आयोजक भूमिकेत गोविंद भोईर, नंदू भोईर आणि कोमल भोईर. सतीश फुलटॉस ड्राईव्ह केला. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला. आणि 50 कंप्लीट होते यावेळेला अजदेश संघाच्या मध्ये. अजदेश संघाच्या 50 धावा होत आहेत. 2 गडी बाद 50. चांगली नितीन धाव गती राखली. चांगल्या धावा उभारल्यात यावेळेला. प्रथम बॅटिंग करताना पहिला सामना आहे. भाऊ चौधरी देखील बघितलं तर खांबाल पडायच्यात. पण अजदेश संघाला नेहमी आपण सपोर्ट असतो. कार्यक्रम असतो सपोर्ट आहे. सामना मॅचेस असतो सपोर्ट आहे. सतीश फुल टॉस. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांकडे पाहिलं जातं यावेळेला. 2 धावा आपण पाहू शकता यावेळेला. नो चेंडू म्हणजे एकूण 3 धावा आणि येणारा चेंडू फ्रीट. चर्चा करता येते नितीन. कारण का आधी पंचांनी डिक्लेअर देखील केलं होतं. नो चेंडू. धावसंख्या 53 आणि येणारा चेंडू फ्रीट. सचिन फ्रीटचा कशा प्रकारे फायदा घेत आहेत. सतीश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला पूल केलाय. तडाखा बघायला मिळतो यावेळेला. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धाव फलकात 59. नक्कीच नितीन दावत होती आणि ती दावत कबूल केली. सुपर संडेची दावत होती सचिन साठी.
आणि 26 धावांचं योगदान देतो सचिनचं. तर बॅटिंग आवडते टाळ्या जरूर झाला पाहिजे. 26 धावांचं योगदान देतो सचिन. काय बॅटिंग करतोय नितीन. असे सचिन बघितलं तर बॅटिंग करतोय. बिपिन मोठे फटके देखील मारतोय. आपण इथं सिंगल डबल देखील खूप चांगल्या प्रकारे खेळताना दिसतोय. पददाली त्याचा वापर देखील खूप चांगला करतोय. सतीश पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला शॉर्ट पिच होता ऑन साईडला. आपण करतो पंच वाईटची खूण करतायत. 1 तर धावेने भर. धावसंख्या 60 धावा आपण पाहू शकता. 4थं षटक नितीन प्रगती पथावर. यानंतर आतापर्यंत 5 चेंडू वाईट फेकले गेलेले त्या इनिंग मध्ये. चेंडू पुन्हा एकदा चेंजअप पेस बघायला मिळाला यावेळेला. षटक संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण 60 धावा पाहू शकता. आणि नक्कीच नितीन आम्हाला माहिती होती की मागच्या स्पर्धेत आजच्या संघाने 4 षटकांमध्ये 60 धावा कुठल्या आहेत. आता देखील 60 धावा कुठले आहेत. आता 5 षटकांचा सामना म्हणजे नितीन 60 आकडा आजच्या संघासाठी शुभ आहे. त्याचा अंतिम षटक आता कोण घेऊन येतो यावेळेला. हनामारीचं षटक उमेश जाधव येतो का पाहायचं यावेळेला. नक्कीच उमेश जाधवच येतात गोलंदाजी. उमेश गोलंदाजी मार्कस टाकला. राम पाटील शॉर्ट पिच होता यावेळेला. व्यवस्थित मिडल होत नाही पाहिजे. कॉटन बॉलची संधी आहे. फलंदाज बाद जबरदस्त झेल घेतला. कौतुक करेल उमेश जाधवचं मी. नितीन शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि मग नंतर चेंडूला आपल्या हातात विसावून घेतो यावेळेला. जबरदस्त गोलंदाजी. बिग विकेट. राम पाटील बॅक टू पॅव्हिलियन. योगदान काही आपण बघितलं आज मोठं देता आलं नाहीये. 1 धावाचं योगदान दिलंय. रवी मुठेला आहे. नितीन आता 5 चेंडूचा खेळ बाकी आणि सचिन कडे स्ट्राईक आली आहे. ही जमेची बाजू असणार आहे आज संघासाठी. या 5 चेंडूंमध्ये नितीन किती धावा येतात पाहिजे. उमेश जाधवचं मी कौतुक करेल. स्वतःकडे जबाबदारी घेतली. स्वतः गोलंदाजीला आला आणि विकेट मिळवून दिलाय. बिपिन क्रिकेटमध्ये जबाबदारी घेणं फार अवघड असतं. जबाबदारी ढकलणं सोपं असतं. उमेश चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जातो यावेळेला आपण म्हणजे तर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. जबरदस्त बॅटिंग करतोय. 64 धावा फलकाती लागल्या. नितीन कौतुक करेल सचिनचाच. का बॅटिंग करतोय. 30 धावांचं योगदान दिलं. आत्मविश्वास बघायला मिळतो प्रत्येक शॉट मध्ये. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे नितीन अजूनही. उमेश पुणे गोलंदाजी मार्कवर. साकेला सचिन. फुल टॉच यावेळेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चूक करतो यावेळेला. जेल सुटला जातोय. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. नितीन प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने पण अवघड झेल होता. 1 षटकामध्ये नंदू भोईरचं मी कौतुक करत प्रयत्न केले. रजक सुद्धा आहेत पण आता आपण तर क्षेत्ररक्षक भूमिकेत बघायला मिळते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 66 धावा. भीम काळांचं देखील म्हणतो त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. अजूनही काही चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. साकेला सचिन. उमेश तो सचिन ऑन साइडला पुन्हा एकदा फेकून देतो चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून का बॅटिंग करतोय. धावसंख्या षटकाराने वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 72 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि सचिन वैयक्तिक खेळतो आपण बोलले तर या इनिंग मध्ये जबरदस्त 42 धावांची बाग आपण खेळी करतोय. जर सचिनची बॅटिंग आवडेल काय झाल्या पाहिजे. का बॅटिंग करतोय. नितीन आत्मविश्वास बघायला मिळालाय. कारण की आपण खांबाल पडायच्या स्पर्धेत आत्मविश्वास बघायला मिळाला नव्हता पण आज मात्र तो आत्मविश्वास घेऊन आलेला दिसतो मैदानात आणि बॅटिंग खूप चांगली करतो उमेश. चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. कंपल्सरी चेसिंग आहे. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 2 गडी बाद 3 गडी बाद 72 बाद झालं. फलंदाज अमोल रवींद्र राम. अंतिम चेंडू नितीन पाहायचा होता. अंतिम चेंडू मध्ये संद पाणी जोडून मुली संघाच्या संघाने टॉस साठी यायचंय. उमेश सर थोडस मैदानावर हास्य करतायत. हास्य येतंय त्यांना काही हरकत नाहीये.
उमेश पण इथं गोलंदाजी मार्कवर ऐकला सचिन. हा चेंडू स्क्वेअर कट केला, यावेळेला एक धाव इथे मिळते. धावसंख्या धाव फरकात 73-74 धावांचं लक्ष असणारे नवापाडा संघासमोर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. उमेशला आपण इतर सतीशला, संदीपला, पुष्करला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. धावा होतील नितीन, कारण का उमेश तर का फलंदाज खेळपट्टीवर राहिला तर धावा नक्कीच पूर्ण होऊ शकतात. आणि आपण इथे सचिनने धावा केल्या आपल्या संघासाठी तब्बल 43 धावांचा. सचिन तरी जोरदार डाव होते, जबरदस्त बॅटिंग. तीन गोविंदाला पण आपण पाहू शकता सातत्याने पाहतायत आपले व्यासपीठ बाजूला आहेत, कारण इतकी स्पर्धा आहे, मोठी जबाबदारी आहे. जोपर्यंत बॉबी देखील आपण पाहू शकता. तर संदर्भ संघाचे संघनायक आणि जुनडोंबिवली संघाचे संघनायक टॉससाठी यायचे 40+ पाटील लिबन 40+ संदप आणि गिरजा माता क्रिकेट संघ 40+ जुनडोंबिवली टॉससाठी यायचे. उमेश जाधव यांचे सुपुत्र देखील आपण पाहू शकता. बाबांची बॅटिंग त्यांना बघायला मिळणार आहे. संदप 40+ संघाचे कॅप्टन आणि जुनडोंबिवली 40+ संघाचे कॅप्टन टॉस साठी या. दिन बंधू भोईर थोडस जलपान करतायत, थकान महसूस करतायत. आयोजक आहेत, भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्यावर. एसपी देखील येत आहेत. स्वागत आहे एसपी आपलं देखील. तर सामना तसा सुरू होईल. जाऊया दुसऱ्या तडी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा गणवेला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. स्वर्गवासी शंकर माळी स्मृती चषक 2021 चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसिवली 40+ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहिलं तर गोविंद भोईर, नंदू भोईर आणि कोमल भोईर यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा GTC लाईव्ह. त्याचे भोईर आमच्या सोबत आहेत माननीय ऑपरेटरच्या भूमिकेत. चला पुढची मॅच असेल संदप विरुद्ध जुनी डोंबिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचे. सुभाष पाटील सुद्धा येत आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुभाष पाटील, एक प्रसिद्ध पंच सुद्धा. JP पॅनल म्हणजे आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर हे पॅनल तुम्हाला पाहायला मिळत असतं. त्यानंतर या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं ते नरेश म्हात्रे, वासुदेव भोईर साहेब, श्रीपद भोईर साहेब, विलास भोईर साहेब, मुनार पाटील साहेब, हेमंत मदन भोईर साहेब, गणेश माळी साहेब, मनोहर ठाकरे साहेब आणि अरुण भोईर साहेब. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. आणि पण या क्रीडांमध्ये आम्ही सातत्याने अंडरमची स्पर्धा पाहत असायचो. स्वर्गीय नारायण शेठ भोईर स्मृती चषक हेमंत भोईर साहेबांच्या माध्यमातून. आणि त्या स्पर्धेत आम्ही पहिल्यांदा समालोचन केलं होतं या क्रीडांगणामध्ये. सुनील भोईर यांच्या माध्यमातून आमंत्रित आम्हाला केलं होतं त्या अंडरमच्या स्पर्धेत. त्यानंतर बाळाराम गजानन माळी यांनी सुद्धा या क्रीडांगणासाठी भरपूर मेहनत घेतली. कारण भाऊ क्रीडांगण म्हटल्यानंतर तुम्हाला मेहनत करावीच लागते. बऱ्याचशा संघांना क्रीडांगण सुद्धा नाही येत, तुम्ही नेटमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते. पेंढारकर ग्राउंड सुद्धा भाऊ आपण पाहिलं तर सध्या बंद आहे. त्यामुळे थोडासा परिश्रम करावा लागतो खेळाडूंना. जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर भाऊ पाटील तुमच्याकडे सराव असणं खूप गरजेचं आहे. जितू पाटील सुद्धा युट्यूबवर ही स्पर्धा पाहतायत. देवीच्या पाड्याचे एक आक्रमक फलंदाज, कारण देवीचा पाडा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. चला जुनी डोंबिवली संघ आपण आला असेल तर या कॅप्टन त्यांना फाईट करेल. तो आपण पाहिलं तर संदप संघ याची दुसरी लढत असेल. GTCच्या माध्यमातून भाऊ पाटील ही स्पर्धा कव्हर केली. ते आपण पाहिलं तर पावसाळी क्रिकेट, रबर बॉल स्पर्धा आणि 40+ भाऊ रबर बॉलच्या स्पर्धा हल्ली जास्त होतात रेग्युलर पेक्षा. 40+ चे खेळाडू सुद्धा सातत्याने सराव करत असतात भाऊ.
भाऊ चौधरी यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. चॅम्पियन आपण ठरला तो देवीचा पाडा संघ चॅम्पियन, आणि याच मैदानात सुद्धा भाऊ देवीचा पाडा संघ चॅम्पियन ठरला होता. म्हणजे देवीचा पाडा संघ 40+ मध्ये भरपूर फॉर्म मध्ये असणारा संघ आहे. आणि खास करून भाऊ जितू पाटील सारखा अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे. आणि कॅरिबियन डान्स जर तुम्हाला बघायचा असेल तर जितूचा तुम्ही पाहू शकता आजही. आणि आजही तो संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. महेंद्र म्हात्रे येत आहेत, सेकंडला संदीप आहेत. पहिलाच चेंडू आपण पाहतो आणि पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवलाय महेंद्र म्हात्रे यांच्यावरती. चेंडू जाईल सीमा पलीकडं, षटकार. चोख प्रत्युत्तर दिले बाळू. 73 धावा तुम्ही मारल्यात आम्ही मारू हे सांगत असताना संदीप पहिल्या चेंडूवरती. क्रिकेट या खेळामध्ये बाळू कोणत्याही धावा सेफ नाहीयेत, कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. महेंद्र म्हात्रे गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत, क्षेत्ररक्षक तिथे डीप पॉइंटला. सचिन काळेने काय झेल टिपलाय, फलंदाज बहादूर भाऊ काय सांगशील या झेल विषयी? नक्कीच नितीन, मी मगाशीच म्हणत होते की खंबाल पडायला मी चुका केल्यात, पण आज मात्र मी चुका करणार नाही. आत्मविश्वासाने मैदानात उतरलाय, कारण का आल्या आल्या आपण ते ग्लुकॉनडीचं सेवन देखील केलंय, एनर्जी ड्रिंक घेतलाय आणि त्यामध्ये एनर्जी बघायला मिळाले या झेल मागे नितीन. नाही बाळू, हा झेल सुद्धा मला वाटतं युट्यूबवर येईल. त्या प्रकारे झेल घेतलाय सचिन म्हणून सराव केलाय त्यांनी. ज्यावेळी मी 3 दिवसापूर्वी नेट प्रॅक्टिस मध्ये गेलो होतो गणेश मंदिर येथे, त्यावेळी सचिन काळन, राम पाटील, रवींद्र काळन, अमोल असे 4च प्लेअर तिथे होते. मात्र त्यांनी भरपूर सराव केला बाळू, कारण सराव तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आता जर सराव केला त्याचा फायदा तुम्हाला आज झालाय. पुष्कर येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. 6 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला बाळू. कंपल्सरी चेसिंग आहे, 74 धावांचं लक्ष आहे. पुष्कर काटे येतात भाऊ 3ऱ्या क्रमांकावरती. हा चेंडू तुम्ही पाहतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतात. बघा पंचांचा इशारा काय येतोय. पंच चर्चा करतायत कोमल भोईर. बघा कोणत्या संघावरती अन्याय होणार नाहीये. पंच निर्णय देतील आमच्यापर्यंत, नक्कीच तोच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. बघा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. 2 धावा आहेत, धावसंख्या 8. सातत्याने आपण पाहतोय बाळू या स्पर्धेची काळजी घेतली जाते. आठ धावा धापलकती लागलेत. महेंद्र राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत पुष्कर काटेच्या बॅटच्या रडार मध्ये येतो आणि चेंडू जाईल वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे, षटकार. धावसंख्या 14 बाळू. सुरुवात चांगली केली आहे. नवापाडा संघ सुद्धा आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप खूप खोलवर आहे. जरूर बाळू आपण पाहिलं तर बाळा बोराडे इंजर्ड आहेत, पण त्यांची कमी भासून देत नाहीयेत. इथे मात्र बॅटची कडा लागते. मात्र 1 धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 15. 1 बाद 15 अशी धावसंख्या. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे आपण या क्रीडांकाचा विचार केला तर प्रतिषटकामागे 15.00च्या सरासरीने बॅटिंग करायची आणि ती सरासरी आली. आणि भाऊ उमेश जाधव जर मैदानात थांबले तर या धावा त्यांच्यासाठी कठीण नाहीये. मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल आज संघाला. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. मात्र झेल घेणार कोण हा प्रश्न जरूर पडलाय बाळू. पावसाळी क्रिकेट स्पर्धा बाळू, घाई करू नका. 2 धावा मिळाल्यात पुष्कर काटे यांना. धावपलका धावा लागल्यात त्या 17. सुभाष पाटे आपण पाहतो जेव्हा जेव्हा पावसाळी क्रिकेट स्पर्धा होते तेव्हा तेव्हा मात्र हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. कारण झेल झालाही असता बाळू, मात्र पाय स्किट झाला. सचिन खाली पडले, रवी मोठे सुद्धा खाली पडले, रवींद्र काळन सुद्धा खाली पडले. म्हणजे 3 खेळाडू एकाच वेळी आपण पाहिलं तर खाली पडले बाळू. पाय घसरला त्यांचा. 40+ ला आपण नेहमीच बाळू पाटील नेहमी उल्लेख करत असतात. रवी बायले सुद्धा शुभेच्छा देत आहेत 40+ ला. रबईले सुद्धा आपण पाहिलं तर बाळू मलंगड मध्ये आपण पाहिलं तर मास्टर माइंड म्हणून खेळाडू त्यांची ओळख आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 17 धावा आल्यात. युट्यूब वर सुद्धा आपण बघू शकतो 3 खेळाडू एकत्र खाली पडले. आपण पाहिलं तर बाळू 17 धावा आल्या. धावांची गती चांगली आहे नवापाडा संघाची. मात्र आता उमेशला एक चांगली इनिंग साकारावी लागेल. उमेश आणि पुष्कर काटेची इनिंग या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे.
रवी बायले सुद्धा शुभेच्छा देत आहेत. मास्टर माइंड खेळाडू आपण पाहिलं तर मलंगड विभागातील रवी बायले सुद्धा सातत्याने बळू क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम, 40 पेक्षा वय त्यांचंही जास्त आहे बळू. मात्र रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा 30 दादागिरी आपल्याला पाहायला मिळते. फक्त 8 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. गोविंद भोईर मात्र बळू सातत्याने काळजी घेतात या स्पर्धेची. प्रल्हाद काळन आलेत. पहिला चेंडू वाईट. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे बळू. अमित भोईर आजदे यांच्याकडनं 18 धावा झाल्यात बळू. धावांची गती चांगली. एक विकेट महेंद्रला जरूर मिळाला. उमेश जाधव आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. 19 धावा झाल्या आहेत एका षटकात बळू. धावांची गती बळू चांगली आहे. कारण की मी मगाशी उल्लेख केला बळू की कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. महेंद्र मात्र तिथे आहेत, जज करतायत. आता पंचांचा इशारा येतो कोमल भोईर यांचा. षटकार. कठीण झेल बळू तुम्हाला पकडावे लागतील. गिरीश पाटील सुद्धा येत आहेत. एक जनरल ऑलराऊंडर आहेत संदप संघाचे. एक अष्टपैलू खेळाडू काय भूमिका असते ही नेहमीच गिरीश दाखवत असतात. संदप संघाची गोलंदाजी असो फलंदाजी असो. 25 धावा धापलकोती लागल्यात. 74 धावांचं लक्ष आहे. 25 धावा झाल्या. जुनू डोंबिवली आणि संदप पुढची मॅच असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते फॉलो थ्रू मध्ये प्रल्हाद काळे यांचं. कारण प्रल्हाद काळेंनी भाऊ चांगली गोलंदाजी केली होती ज्यावेळी भाऊ चौधरी यांनी स्पर्धा आयोजित केली होती. त्यांच्या सहकार्याने प्रशांत भोईर असतील, गणेश पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी. खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगली मेजवारी सुद्धा होती भाऊ त्या स्पर्धेमध्ये. भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून सर्व पंच असतील, समालोचक असतील. हा चेंडू बघायचे. एक धाव आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. डिक्लेअर झोन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याचशा स्पर्धा. ज्यावेळी तुम्ही बागशाळेला खेळायला जाईल आपण पाहिलं तर रेल्वेला बाउन्स इथे खेळायला जाईल रेल्वे ग्राउंड मध्ये तुम्हाला डिक्लेअर झोन पाहायला मिळतील. पण वाईट चिकून करत की उमेश जाधव यांना माहिती बळू हा चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. 27 धावा झाल्यात. 27 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्ग असते प्रल्हाद. यावेळेस मध्ये सुरेख चेंडू मात्र पायचीत नाही या स्पर्धेमध्ये. इथे ज्यावेळी बाळू आपण सकाळी आलो त्यावेळेस कोमल भोईर यांनी आपल्या सूचना केल्या कंपल्सरी चेसिंग आणि पायचीत फलंदाज बाद नसेल. चला डोंबिवली संघात शिवाजी जोशी येत आहेत बाळू जुनी डोंबिवलीचे कॅप्टन. हा चेंडू तुम्ही पाहतायत पॉइंटच्या दिशेने खेळतायत. थोडस तिथे खराब क्षेत्ररक्षण होते आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. एकतीस धावा झाल्यात नवापाडा संघाच्या. 74 धावांचं लक्ष बळू. गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळते आजदे संघाकडनं. 74 धावा जर बळू तुमच्याकडे आहेत तर तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. क्रिकेट या खेळामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. जर तुम्ही प्रयत्न केले तर यश तुम्हाला नक्कीच मिळतं. एक धाव डिक्लेअर आहे. 2 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. 16.00च्या सरासरीने आपण पाहिलं तर 32 धावा झाल्यात. धावसंख्या आपण पाहिलं तर सरासरी बाळू चांगली आहे. कारण 74 धावांचं लक्ष आहे. 32 धावा झाल्यात. 42 अजूनही करायचे आहेत 18 बॉलमध्ये. म्हणजे या सरासरी धावा केल्या. 14च्या सरासरीने आता धावा करायच्या 18 चेंडूमध्ये 42. 2 षटकात बाळू 42 धावा सुद्धा होताना आपण पाहिल्या होत्या 7 चेंडूमध्येच छत्रपती महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. त्यामुळे अशक्य असं काही नसतं क्रिकेटमध्ये. फक्त तुम्हाला परिश्रम थोडेसे करावे लागतात. टॉस साठी यायचे जुनी डोंबिवली आणि संदप. 2 चांगले संघ बळू. संदप संघ सुद्धा आपण पाहिलं तर 40+ बळू त्यांनी एक कारनामा सुद्धा केला होता दोस्ती चषक मध्ये. जी स्पर्धा शुभम पवार आणि महेश पाटील खिडकल यांनी आयोजित केली होती. खुल्या गटातील संघाला बळू त्यांनी पराभूत केलं होतं नावाली संघाला. 2 आयकॉन खेळाडू जरूर त्यांना मिळाले. म्हणजे 2 आयकॉन खेळाडू त्यांच्याच गावातील त्यांनी घेतले होते बळू. अमोल येतात तिसरं षटक घेऊन. 18 चेंडूने 42 धावांची गरज आहे. सुभाष पाटील सारखे एक ऑलराऊंडर खेळाडू त्यांना मिळाले. गिरीश पाटील आहेत, मधुकर आहेत, शशांक आहेत,
रमेश पाटील सारखे आक्रमक खेळाडू आहे. प्रवीण पाटील सारखा गोलंदाज आहे आणि सलामीला आपण पाहिलं तर रमेश बरोबर पंच वाईटची खून करतायत. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू होता. धावसंख्या 33. 18 चेंडू आणि 41 धावांची अजूनही गरज आहे. शिक्षक श्याम पाटील यांना तुम्ही पाहतायत. अमोल गोलंदाजी मार्कवर हा चेंडू तुम्ही पाहतायत. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. पुष्कर काटे आणि उमेश जाधव ही जोडी खूप महत्वाची बघूया मॅच मध्ये. मी मगाशीच उल्लेख केला होता, जर पुष्कर आणि उमेशने एक चांगली पार्टनरशिप केली तर 74 धावांचा पाठलाग करू शकतो बळू. एक धाव डिक्लेअर आहे. पाहिजे नाहीये हेच सांगतात उमेश जाधव. 40 धावा झाल्यात. 74चं लक्ष आहे. 40 धावा झाल्यात तिसऱ्या षटकातच. काय सुरुवात केली आहे नवापाडा संघाने आणि आत्मविश्वास भाऊ त्यांनी गमावला नाहीये. पुष्कर काटेचा एक झेल सुद्धा भाऊ उडला होता, तो घ्यायला हवा होता. आता जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. पुष्कर काटे भाऊ चांगली फलंदाजी करतायत. बऱ्याच स्पर्धेमध्ये भाऊ पुष्करला अपयश आलंय. 46 धावा झाल्या आहेत. कारण मी मगाशी उल्लेख केला होता भाऊ याच मैदानामध्ये नवापाडा संघाने 60 धावा चेस केल्या होत्या आजदे संघाच्या विरुद्ध. 74 त्यांच्यासाठी महाग नाहीयेत. आणि हा चेंडू मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. झेल मात्र तिथे ड्रॉप झालाय. रवी मोठे होते तिथे, पाय त्यांचा थोडासा स्किट झाला भाऊ. आता 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या 49. काय बॅटिंग करतात भाऊ. संदीप जरूर बाद झाले भाऊ लवकर. मात्र ही पार्टनरशिप खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते पुष्कर आणि उमेश जाधवच्या माध्यमातून. उमेश जाधवला माहिती आहे एक स्पर्धा ऑलरेडी भाऊ ते या क्रीडांगणामध्ये खेळलेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे धावा चेस होऊ शकतात. 49 धावा झाल्यात. त्यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढतायत. मिसफिल्ड तिथे पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. वारंवार चुका करतोय बळू आजदे संघ आणि त्याचा रूपांतर मात्र 3 धावांमध्ये होतोय. 3 धावा पूर्ण आल्यात. धावसंख्या 52. 50 कंप्लीट. 52 धावा पूर्ण आल्यात. 22 धावांची अजूनही गरज आहे. काय बॅटिंग केली आहे बळू. कौतुक करावं लागेल नवापाडा संघाचा. 27 धावांवरती खेळतोय पुष्कर काटे. 22 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 52 धावा झाल्या आहेत. अखूड टप्प्याचा चेंडू आणि मिड विकेट क्षेत्र निवडलंय. पुष्कर काटेच्या बॅट मधून येणारा हा अजून एक धमाका. षटकार. धावसंख्या 58. 4 षटकार ठोकलेत बाळू बघा पुष्कर काटेने. जोरदार टाळ्या होत्या पुष्कर काटेसाठी. काय बॅटिंग केली बाळू. कारण 74 धावांचं लक्ष होतं. कमलवर थांबायचं 1 मिनिट. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर पुन्हा 3 धावा आणि त्यानंतर षटकार. अठ्ठावन्न धावा झाल्या 3 षटकांच्या सोबत. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन बाळू क्रिकेट नेहमीच उमेश जाधव खेळत असतात. विश्वनाथ मस्कर साहेबांच्या स्पर्धेत सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा उमेशला मिळाली होती बाळू ग्रामीण मधनं. 40+ मध्ये पहिली बाईक. मधुकर पाटीलचा आपण विचार केला संघ संघाच्या 2 बाईक मिळालेत. संतोष साळवीला सुद्धा एक बाईक मिळाली बाळू खंबाळपाडा संघाच्या. असे बरेचसे खेळाडू आहेत बाळू 40+ मध्ये त्यांनाही बाईक मिळालेत. वाडेकरचे विजय पाटील असतील. महेंद्र म्हात्रे येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये. 12 चेंडू 16 धावांची गरज. उलटा चेंडू होता मात्र फायदा घेऊ शकले नाही बघा उमेश जाधव. 1 धाव मिळते. पण इथे या मॅच मध्ये आज संघाला कमबॅक करायचं असेल तर महेंद्र म्हात्रेंना 5 ते 6 धावांचं षटक फेकावं लागेल. 11 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. अमोलचं षटक भरपूर महागडं ठरलंय बाळू या सामन्यामध्ये. 26 धावा दिल्यात बाळू अमोलने.
पंच वाईट चिकून करतात. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. महिंद्रा राईट मोर द विकेट. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे ते लेग बाईच्या स्वरूपात. 61 धावा झाल्यात भाऊ. 11 धावांची अजूनही गरज आहे. नितीन जोशी सुद्धा येत आहेत. 40+ एक चांगले क्रिकेटर आहेत जुनी डोंबिवली संघाचे. नितीन जोशी म्हटलं तर अंडरम क्रिकेटमध्ये भरपूर ते खेळायचे. आणि अंडरम क्रिकेट जर तुम्ही खेळले तर बॅट आणि इथे मात्र चेंडू सीमा पार जाईल. 4 धावा मिळत आहेत. कारण ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळी तुमचं लक्ष असतं खूप गरजेचं आहे. स्टार्ट घेणं खूप गरजेचं आहे. 20 धावांवरती खेळतोय उमेश. मॅच संपल्यानंतर नवापाडा संघाच्या कॅप्टननी थोडा आमच्याशी संपर्क साधायचा आहे. महेंद्र म्हात्रे राईट मोर द विकेट. फिल्डिंग खूप महत्वाची गोष्ट असते बॉल क्रिकेटमध्ये. तुमच्याकडे चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग असून फायदा नाहीये. फिल्डिंग खूप मुख्य फॅक्टर असतं. 66 धावा झाल्यात. फक्त 8 धावांची आता गरज आहे. आठ चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 74 धावा सुद्धा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने खेळतात. 1 धाव मिळते आणि अजून एक मिस फील्ड तुम्हाला पाहायला मिळते. या चुका तुम्हाला भाऊ टाळाव्या लागतील. क्रिकेट या खेळ असा आहे भाऊ की चुका तुम्ही केल्या तर त्या चुकीचं किंमत पूर्ण संघाला मोजावी लागते. पुष्कर काटे नक्कीच ठेकाण महसूस करतात. 68 धावा झाल्यात. 6 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 6 धावा. पस्तीस धावांवरती खेळतात भाऊ पुष्कर काटे. काय मॅरेथॉन इनिंग साकारले भाऊ. आणि एक विकेट सुद्धा त्यांनी सॅक्री घेतला होता भाऊ. महेंद्र मात्र गोलंदाजी चांगली केली. म्हणजे फिल्डिंगची साथ त्यांना मिळाली नाहीये. आता 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे भाऊ. 5 धावांचा बचाव करावा लागेल राम पाटील यांना. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या नवापाडा संघ. धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. उमेश जाधव सुद्धा थोडीशी थकान महसूस करतायत. ज्या प्रकारे बाहुबडी यांनी उल्लेख केला आज उमेश जाधव यांचे सुपुत्र सुद्धा आलेत. हो काही दिवसांपूर्वी आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या प्रकारे तुम्ही मगाशी उल्लेख केला आलेला भरपूर पाऊस आपण पाहिला. ज्या प्रकारे कोल्हापूर असेल कोकण असेल महाड असेल रायगड भरपूर पाऊस आपण पाहिला. त्याच प्रकारे डोंबिवली वेस्ट मध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी साचलं होतं. त्यावेळी आपण राजा जाधव यांना होडीमध्ये पाहिलं होतं भाऊ बचाव कार्य करत असताना. नक्कीच त्यांच्या कार्याला सलाम असेल. माणुसकीचं नातं जपणं खूप गरजेचं आहे भाऊ. पैसा हा सर्वांकडे असतो भाऊ मग तो माणुसकी खूप महत्वाची असते. राजू जोशी येत आहेत. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. यष्टेक्षक मात्र भाऊ सचिन काळन येत आहेत. रोज यष्टेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे बाळू. 40+ रबर बॉल मध्ये भाऊ मी क्लोज यष्टेक्षक पहिल्यांदाच पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय भरपूर उंच गेलाय. लांबी मात्र ते होत नाही आणि रवी मुठे खूप चांगला झेल टिपतायत आणि राजू जोशीला पहिल्याच चेंडूवरती यश मिळालंय. 5 चेंडू आणि 5 धावांची आता गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे भाऊ. काय घडू शकते या मॅच मध्ये. 6 मध्ये 36 बनणं सोपं आहे. आता 6 मध्ये 6 बनणं सुद्धा. जरा पुष्कर काटेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. 36 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली आहे. नाना सुद्धा येत आहेत. एक प्रसिद्ध गायक सुद्धा आहेत भाऊ आणि तेवढे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. सुनील भोईर नाना या नावाने ते प्रसिद्ध आहेत. 5 चेंडू आणि 5 धावांची. या मॅचचं जर भाऊ आपण समीकरण पाहिलं तर अमोलच्या षटकातील त्या 26 धावा त्यानंतर थोडीशी मिस फील्ड रवी मुठे 3 खेळाडू ज्यावेळी आले होते तो एक झेल सुटला. या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल आज संघाला ज्या चुका झाल्या आहेत. क्रिकेट या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. हा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव मिळते. 4 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज आहे. चार चेंडू 4 धावांची गरज. रेग्युलर यष्टेक्षक श्याम पाटील नाहीये यष्टेक्षक भूमिकेत. काहीतरी बदल केलाय आज संघाने. 4 चेंडू मध्ये 4 धावांचा बचाव करायचे आहेत. राजू जोशी आपण पाहिलं तर रबर बॉल बऱ्याच वेळा आपल्या हातात स्किट सुद्धा होतो.
ही स्पर्धा तुम्ही पाहतायत आई गावदेवी क्रिकेट संघ पिसुली 40+ आयोजित स्वर्गवासी शंकर माळी स्मृती चषक 2021 आणि शंकर माळी यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम मात्र आई गावदेवी क्रिकेट संघ 40+ व गोविंद भोईर, नंदू भोईर आणि कोमल भोईर करतायत आणि त्यांचे सहकारी. पुन्हा चेंडू आपण पाहिलं तर भरपूर शॉट आहे, ऑप्शनच्या बाहेर आहे, पंच वाईट चिकून करतात. 1+1 2 धावा मिळत आहेत. राजीव जोशी यांचा सराव दिसत नाही बाळू. चारही चेंडू त्यांनी खराब फेकले होते, तिन्ही चेंडू खराब फेकले होते. 2 धावांची गरज आहे बाळू, कंपल्सरी चेसिंग आहे. इथे उमेश जाधव बघा कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत आहेत, कारण उमेश जाधवला माहिती आहे चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे कधी कधी एका धावेने सुद्धा मॅच गमावी लागते. एका धावेची गरज आहे 3 चेंडू मध्ये. पंकज भोईर उर्फ माट्या पिसिलीचे एक जबरदस्त पंच. पंकज भोईर स्वागत आहे आपलं. आणि इथे मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट आणि सामना इथे जिंकलाय. हार्ड लक आजदे संघ, अभिनंदन. नवापाडा संघ बळू 8 गडी राखून हा विजय त्याने संपादन केलाय आणि 2 चेंडू राखून विनोद सुद्धा येतात बळू, विनोद पाटील. आणि जेव्हा जेव्हा बळू संदर्भ इथे स्पर्धा होते खूप सारं प्रेम विनोद पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून मिळत असतो. चला जुनी नोंदीचे कॅप्टन आपण या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो पुष्कर काटे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुनील भोईर यायचे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायचे. नाना पुष्कर काटे ठरलाय